अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रिय बाळा, जेव्हा जेव्हा मी तुझ्यापर्यंत संदेश पाठवतो तेव्हा ते काळजीपूर्वक आणि मनपूर्वक ऐक. जर तुझ्यासाठी ते पाठवल्या गेले आहेत तर तुमचे नशिबातील सर्व काही दुःख, दारिद्र्य आणि काळजी दूर करण्यासाठी ते तुमच्यापर्यंत आलेले आशीर्वादात समान एक संदेश आहेत. जर तुम्ही त्याचा मनपूर्वक स्वीकार करत असाल तर तुमच्यावर आनंदाचा वर्षाव होईल. माझ्या बाळा, मला माहीत आहे की तुम्हाला काही चिंता आहेत, काही क्लेश आहेत आणि काही अशा गोष्टींमुळे तुम्ही त्रस्त आहात ज्या कधीच तुमच्या मागून संपत नाहीत. पण आता ते सर्व काही थांबू लागेल, कारण देवाचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत आले आहेत. जर तुम्ही हे स्वीकार केलं तर आशीर्वाद वाढतील, चमत्कार घडतील आणि तुम्ही इच्छित प्राप्त कराल. तुमच्यासाठी नवीन संधी चालून येणार आहेत. कोण तुम्हाला विरोध करतो याकडे लक्ष पुरवण्यापेक्षा आपल्या कार्यात अधिक लक्ष द्या, कारण त्यामुळे तुमचे ताणतणाव कमी होतील, तुमचे कामात अधिक मन रमेल आणि तुमची प्रगती साधण्याचा मार्ग अधिक प्रबल बनेल. जर तुम्ही माझे बोल ऐकत आहात तर होय, देवा आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा. तुम्ही तुमच्या मनातील त्या वेदना, दुःख मला सांगू शकता, कारण ते मी ऐकतो. तुमची प्रार्थना देखील मी ऐकतो. तुम्ही जरी मनातल्या मनात काही बोलत असाल तीही इच्छा मी ऐकतो, कारण मी तुमचा देव आहे. तुझा जर परमेश्वरावर आणि स्वामी भक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच होय देवा माझा विश्वास आहे असे टाईप कर. बाळा, मी तुला कधीही एकटा सोडत नाही. तुझ्यासाठी मार्ग काढतो. तुला ते नवीन आशीर्वाद पाठवतो ज्यामुळे तुझे जीवन सुखाने आणि आनंदाने भरून जाईल. वेदना संपतील आणि आनंद येतील. जर तुम्ही तुमच्या जीवनात सुख, आनंद एकत्रित करू इच्छित असाल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यास इच्छेने इथे उपस्थित राहा आणि आपली उपस्थिती दर्शवण्यासाठी श्री स्वामी समर्थ कमेंट्समध्ये अवश्य लिहा. देव म्हणतात, मी कृपाळू दृष्टीने तुझ्याकडे पाहत आहे. तुझे संपूर्ण कुटुंब माझ्या कृपेने, आशीर्वादाने परिपूर्ण केल्या जात आहेत. मागील काळात तुम्ही काय त्रास पाहिले आणि किती कष्ट केले हे पाहत बसू नका, कारण त्यात वेळ जाईल. पण तुम्हाला तुमच्या वर्तमानात काय हवे आहे ते माझ्याकडे मागा. मी ते नक्की देईल, कारण मी तुमचा देव आहे. मी तुमच्यासाठी ते करतो जे तुम्हाला आवश्यक आहे. तुमच्या गरजा पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही पुढील काही मिनिटे ऐकत राहा, कारण हा तुमच्यासाठीच निर्माण करण्यात आलेला आहे. देव म्हणतात, बाळा, जेव्हा मी तुझी काळजी घेतो आणि तुला उंच उचलतो तेव्हा तुला तुझ्या संघर्षातून मी बाहेर पडण्याचे मार्गही दाखवतो. जेव्हा जेव्हा तुम्हाला खूप काही कठीण वाटते, खूप काही हरल्यासारखे वाटते आणि सर्व काही संपत आहे असे ज्या क्षणाला वाटते, तेव्हा देखील मी माझे चमत्कार घडवून तुमच्या जीवनात तो प्रकाश, तो आनंद देऊ शकतो. पण तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे, केला पाहिजे. देव तुमच्यासाठी अशक्य गोष्टी शक्य करणार आहेत. जर तुमचा संपूर्ण विश्वास दैवी शक्तीवर, देवावर आहे तर आत्ताच होय आशीर्वाद स्वीकार आहेत असे टाईप करा. तुम्ही एका अद्भुत शक्तीने भरल्या जात आहात, जी स्वामींची दैवी ऊर्जा आहे, जी तुम्हाला या क्षणालाही प्राप्त होत आहे. स्वामींच्या नामात राहा, स्वामींच्या ध्यानात राहा. स्वामी माऊलींच्या आशीर्वादाने परिपूर्ण होण्यासाठी कुठेही भटकण्याची आवश्यकता नाही, कुणाचीही ऐकून घेण्याची आवश्यकता नाही. तर आपल्या मनाने जे काही तुम्ही नामस्मरण कराल त्यात तुम्ही उच्च स्थान प्राप्त कराल. देवाचे जितके नामस्मरण केल्या जाईल तितकेच देवाची शक्ती तुमच्या जवळ येईल. तुम्ही देवाच्या जवळ जाऊ शकाल. तुम्हाला जर देवाला अनुभवायचे आहे तर मनापासून श्रद्धेने देवाला हाका मारा, प्रार्थना करा, कारण देव प्रार्थना ऐकतात. तुमच्या प्रार्थनेचे उत्तर मिळेल आणि तुम्ही अधिक सुसंपन्नता एकत्रित कराल. तुम्ही तुमच्या आर्थिक प्रश्नांनी खूप काही व्याप्त असाल तर देवाला प्रार्थना करा. देव तुमच्यासाठी मार्ग काढतील आणि ते मार्ग अनंत आशीर्वादाने भरल्या जातील. जर तुम्ही तुमची ओंजळ देवापुढे केली आहे तर ती कधीही रिकामी राहणार नाही. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.
देव प्रत्येकाची ओंजळ भरतो. जो कोणी देवाकडे विश्वासाने येतो त्याची ओंजळ देव कधीही रिकामी ठेवत नाही. तर कुठल्या ना कुठला आशीर्वाद, कुठल्या ना कुठला चमत्कार त्याच्या भाग्यात लिहिला जातो आणि तो त्या चमत्कारांना आकर्षित करतो. देव तुम्हाला तुमच्या सर्व काही आशीर्वादांसाठी परिपूर्ण करतो. तुमच्या नात्यांसाठी तो आनंद पाठवतो. तुम्ही जो देवाकडे मागत आहात, तुम्ही तुमचे प्रेम जीवन आनंदाने भरू पाहता, तर देव तुम्हाला ते देतो. तुम्ही जर तुमच्या कार्यात यश मागता, तर देव तुम्हाला तुमच्या कार्यात यश देतो. जर तुम्ही तुमच्या मुलाबाळांच्या सुखासाठी प्रयत्न करता, तर देव तुम्हाला त्यात यश देतो. जे तुम्ही मागत आहात तेच तुम्हाला मिळणार आहे. पण निरंतर चांगले कर्म करत राहा. चांगल्या कर्मातून तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल. जी तुमची इच्छा आहे, अपेक्षा आहे आणि आनंद आहे, तर देवालाही ते कळते. फक्त तुम्ही प्रार्थना करा आणि वाट पहा, कारण चमत्कार घडतील, आशीर्वाद येतील. ज्याचा कुणाचा स्वामी शक्तीवर विश्वास आहे त्यांनी होय, माझा देवाच्या शक्तीवर, स्वामींच्या शक्तीवर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा. तुम्ही दैवी शक्तीने भरल्या जाणार आहात. दैवी ऊर्जा तुम्हाला प्राप्त होत आहे. अगदी या क्षणालाही देव तुम्हाला एकटे सोडत नाही. तर देव सांगतात की हम गया नाही, जिंदा आहे. माझ्या अभय वचनावर ज्यांनी कोणी विश्वास केला आहे त्यांना कधीही अंधाराचा सामना करावा लागत नाही. मी त्यांना माझा दिव्य प्रकाश देतो. त्यांच्या जीवनात तो प्रकाश निर्माण होतो आणि त्यांना मार्ग दिसू लागतो. त्यांची कितीही भटकंती झालेली असेल, पण त्यांना माझा दिव्य प्रकाश दिसल्यावर ते त्या मार्गावर जातात, पुढे चालतात आणि त्यांना ते यश प्राप्त होते. ज्या यशासाठी त्यांनी खूप काही प्रयत्न केले आहे, ते यश सहज त्यांना प्राप्त होऊ लागते. निवांत राहा, शांत राहा आणि एकांतात देवाचे ध्यान करा, कारण देव तुमच्यातच आहे, तुमच्या मनातच आहे आणि आता सुद्धा देव तुमच्या मनातून तुमच्याशी बोलत आहे. हा संवाद तुझा आणि माझा आहे. बाळा, माझ्यावर विश्वास असेल तर होय देवा, आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप कर. तुझ्या मनातून निघणारी प्रत्येक वेदना मी ऐकतो आणि दुःख ही ऐकतो. पण काळजी करू नकोस. पुढील काळात तुम्ही तुमचे परिश्रम केलेले सर्व काही आनंद प्राप्त कराल. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही कर्म केले आहेत त्या त्या ठिकाणी तुमचा विजय निश्चित होईल आणि तुम्ही उच्च स्तरावर जाऊ शकाल. तुमची सुख, तुमची समृद्धी, तुमचे आनंद कुठे आहेत हे देवाला सांगायला नको, कारण देवाला ते सर्व काही ठाऊक आहे आणि तुमच्या त्या सर्व काही जागा आनंदाने भरल्या जातील. जिथे तुम्हाला एकटे वाटत आहे, जिथे देव तुमच्यावर कृपाळू दृष्टीने आशीर्वादांचा वर्षाव करतो आणि तुमच्या दिशेने ते सर्व काही पाठवतो, जे चमत्काराच्या रूपात तुम्हाला प्राप्त होणार आहे. तुमच्यासाठी मोठी संधी तयार केल्या जात आहे. तुम्ही जर ती संधी इच्छित असाल तर आत्ताच होय देवा, मी त्या चमत्कारासाठी तयार आहे, सज्ज आहे असे टाईप करा आणि आपला आनंद मिळवण्यासाठी श्री स्वामी समर्थ कृपा करा असे लिहा. देव तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करो. तुम्हाला सुख, समृद्धी, आनंद आणि प्रगती देव हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.